भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी संप्रदायिक भजन मंडळ, रामकृष्ण हरी महिला मंडळ या मुंबई महानगरातल्या वर्सोव्यात वसलेल्या भजनी परिवाराने 11व्या वर्षातली आयोजित केलेली ही मकर संक्रांतीला डोळ्यासमोर ठेवून पांडुरंगाच्या भव्य पालखी सोहळ्यासह हळदी कुंकवासोबत असलेली हरी कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठला सगळे मनी बसाय म्हणून दोरा थोडा लांब घेतला. या मंडळाच्या वतीनं हा संपन्न होणारा उपक्रम आमच्या सोमनाथ भाऊंच्या संपर्कातून इथं येणं घडलं. आपण सर्वजण अत्यंत श्रद्धेने सद्भावाने या उपक्रमाचं आयोजन करत असतात. खर तर हे कीर्तन आम्ही करणं फार गरजेचं आहे. ते दोन कारणासाठी. एक तर कीर्तनकार आहे, त्याने कीर्तनच केलं पाहिजे. त्याने कीर्तनच करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्याचे दिवस आलेत. विठ्ठला विठ्ठला नाही तर मग त्याने केलं त्याला कीर्तन म्हणावं लागतं. हा भाग वेगळा. आणि दुसरी बाब महत्वाची अशी, उपजीविकेच्या निमित्ताने भिन्न भिन्न कारणांनी आपण पुणे नगर काय जो परिसर असेल त्या जिल्ह्यांमधून मुंबईत येऊन स्थायिक झालात. आणि वारकऱ्याचा जो पिंड आहे ना, तो आयुष्यभर केवळ भोजनाचा विचार करत नाही. भोजनाचा विचार करता करता तो सोबत भजनाचाही विचार करतो. आणि त्याच्या परिणामात प्रत्येक नगरात मुंबईच्या सप्ताह सुरू झाले, उत्सव सुरू झाले. मग तुम्ही बाहेरच्या प्रांतातून येऊन, बाहेरच्या जिल्ह्यांमधून येऊन मुंबईत आपल्या सोबत येताना भजन आणलं, इथल्या लोकांना भजनाचा रंग लावला. त्यामुळं उपजीविकेच्या निमित्ताने आलेला वर्ग जर इथे येऊन भजनाचे उत्सव करत असतील तर गाववाल्यांचं हे काम आहे. विठ्ठला विठ्ठला आम्हा मुंबईकरांवर बाहेरच्या आलेल्या वर्गाचे खूप उपकार आहेत. त्याचं कारण असं आहे, जसा भ्रमर या फुलावरून त्या फुलावरून उडतो ना, तेव्हा त्या प्रत्येक फुलाचे पुकेसर त्याच्या पायाला लागतात. आणि ते चिकटलेले या फुलाचे त्या फुलात, त्या फुलाचे त्या फुलात, यातून परागीकरणाची प्रक्रिया घडत असते. तसं उपजीविकेच्या निमित्ताने आलेली पावलं भजन घेऊन आले, तसे रिकामे आले नाही. नाही तर आम्ही लोक भजन कीर्तनात असणं तसं फार कठीण आहे. रामदास बाबा मनसुखाना बोरी बंदरला सावळाराम महाराजांची भेट झाली. रामदास बाबांना कोण ओळखत नाही, वैष्णव वीर. त्यांनी पाहिलं मुंबईत असा हा उंचा पुरा धोतर वारकरी पेहराव केलेला माणूस कस काय दिसला आपल्याला. त्यांनी थांबून त्यांना विचारलं, आपण कोण? वैकुंठवासी सावळाराम महाराजांनी नाव सांगितलं. म्हणे मी सावळाराम धागो म्हात्रे. त्यांनी विचारलं, म्हात्रे आडनाव म्हणजे? कारण वैश्यात आणि ब्राह्मणात पण म्हात्रे असतो आडनाव. ते म्हणाले म्हात्रे आडनाव म्हणजे आगरी. रामदास बाबा म्हणाले असं कसं काय होऊ शकतं म्हणे. का? आगरी माणूस माळकरी म्हणजे वाघ शाकाहारी. विठ्ठला हे वाघाचं कीर्तन चालू आहे. आता मला काय म्हणायचं आहे की दूरवरून आलेल्या मंडळींनी इथल्या प्रॉपर असलेल्या लोकांना भजनाचं वेड लावलं, भजनाची दीक्षा दिली. भिक्षा मिळवताना दीक्षा देणारे आपण सर्व वारकरी बांधव आहात. आणि या आपल्या दिव्य भावनांनी अनेक उपक्रम या मुंबईला दिले. महाराष्ट्रामध्ये कोणत्या तरी आठवड्यात कुठेतरी सप्ताह चालूच असतो असं शहर म्हणजे मुंबई.
बऱ्याच वर्षापूर्वीची आकडेवारी होती की मुंबईत 400 सप्ताहात. आता किती आहेत मला माहिती नाही, पण 700, 400 चे 700 होत, 700 चे 1200 होत. फक्त तुम्ही मुंबई सोडू नका विठ्ठल. कारण लोक आताच म्हणू लागले आता आम्ही 30% झालो. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे आता तुम्ही पण म्हणत जा का पुढची महापौर नऊवारी नेसणारीच होईल. विठ्ठल. हा, म्हणजे दुसरं भलत सलत मध्ये घुसायला नको. अशा प्रवासात आपल्या ह्या महातीर्थाच्या तीरावर ही संपन्न होत असलेली कीर्तन सेवा बघा. हरिद्वारला कीर्तन असलं तर लोक जास्त खुश असतात, कारण कीर्तन कीर्तन आहे आणि ते पण कुठं आहे? हरिद्वारला, गंगेच्या किनारी. वृंदावनला कीर्तन असलं तर जास्त छान वाटतं का? यमुना हे तिथलं तीर्थ. 2 दिवसात तुम्ही मला सगळे त्र्यंबकला भेटाल. तिथल्या कीर्तनाचा आनंद वेगळा, कारण कुशावर्त तीर्थ. श्रोते हो, प्रत्येक तीर्थात स्नान करण्याचा आनंद वेगवेगळा आहे. त्याचं पुण्य सुद्धा त्या त्या पद्धतीचं आहे. पण एक जण ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाला, महाराज मला अशी एक युक्ती द्या की मी एका ठिकाणी स्नान केल्यावर जगातल्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मिळेल. आणि ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे की त्याच्याकडे उत्तर नाही असा प्रश्नच नाही. त्याच्यावरून उलट बोलू मी, जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरीत आहेत असं म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरीत ती सुद्धा उत्तरं आहेत का जे अजून प्रश्न निर्माण झाले नाहीत. विठ्ठला. एवढा असून सुद्धा आपण भाग्यवान तिला हात लावत नाही, हे केवढं पुण्य आहे. हो, त्या लाल उपरण्याची बांधून ठेवली आहे ना, आपल्या आजोबांनी आणलेली असते, ढुंकून पाहत नाही तिकडे. श्रोते हो, ताप आलेल्या माणसाला जसं दुधाचा गोडवा कळणार नाही, तसं ज्ञानेश्वरी न वाचणाराला कीर्तनाचा गोडवा पण कळणार नाही. विठ्ठला. इंटरनॅशनल मॅच भरवताना जशी खेळपट्टी बनवावी लागते, तशी ज्ञानेश्वरी आणि गाथा ही कीर्तन श्रवणाची खेळपट्टी आहे. का? चाललेलं कीर्तन नेमकं काय सांगणार आहे, त्याचा प्रवास कोणत्या दिशेने आहे, हे आम्ही ग्रंथ वाचून आलो तरच आपल्याला कळेल ना. आता कीर्तनांचा प्रवास पाहताना असं वाटतं लोक गाणी वाचून येणार आहेत. विठ्ठला. श्रोते हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तुला अशी जागा पाहिजे ना की जगातल्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मिळेल. ज्ञानोबारायांनी त्या तीर्थाचा पत्ता सांगितला. इथून ते तीर्थ किती किलोमीटरवर आहे माहितीये तुम्हाला? 500, 1000. मग हे फक्त ज्ञानेश्वरी वाचणारालाच कळलं. आता इथून 2 पावलावर ते तीर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात का तीर्थे जे त्रिभुवनी घडती समुद्रावगाहनी का अमृत रस स्वादिनी रस सकळ. ज्याने अमृत प्राशन केलं त्याने जगातले सगळे रस प्यायले असा त्याचा अर्थ आहे. तसं ज्याने समुद्रात स्नान केलं त्याने जगातल्या सगळ्या तीर्थात स्नान केलं असं समजा. मग हरिद्वार काशीला कीर्तन करण्याचा एवढा आनंद असेल तर मुंबईत समुद्राच्या किनारी कीर्तन करण्याचं पुण्य किती. विठ्ठला. खर तर समुद्र हा कीर्तन करण्यासाठीच होता, पण हे रविवारी कसं समजवायचं. विठ्ठला. आपण हा उत्सव संयोजन करणारे भजन मंडळ आणि महिला मंडळ आहात. म्हणजे महिला सुद्धा भजन मंडळातलेच असणार आहे, महिला सुद्धा भजनी असणार आहे. श्रोते हो, भगिनींनी एकत्र येऊन उत्सव करणं ही गोष्ट फार मोठी आहे. त्याचं कारण समाज मानसामध्ये आनंदाचा उत्सव त्यांनी केला तरच होतो, नाही तर होत नाही.
म्हणून राष्ट्र उद्धाराची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्रात उद्धरी. पाळण्याची दोरी जर तिच्या हातात नसली तर यांच्या गळ्यात फासाची दोरी येईल. विठ्ठला जगामध्ये मिस्र, युनान इतकं कल्चर आलं आणि त्या सगळ्या संस्कृत्या आटोपल्या. मग भारतीय संस्कृतीच का टिकून आहे? त्याचं कारण भारतीय संस्कृतीला जपण्याचं काम भगिनी वर्ग करतोय. तुम्ही हाती धरलंय म्हणून हे नीट चाललंय. हे फक्त यांच्याकडे असतं तर कधी 3-13 वाजले असते. दारातला उंबरठा कोण मोडतं रोज? संध्याकाळी देवाची दिवाबत्ती कोण करतं? मुलांना शुभं करोति कल्याणम कोणामुळे माहिती आहे? आलेल्या अतिथीची पूजा, अतिथीची सेवा कोणामुळे? तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, धर्म सुद्धा त्याच पुरुषाला घडतो ज्याची पत्नी सात्विक आहे. पत्नी सात्विक नसेल तर त्याची काय हिंमत आहे धर्म करण्याची? तो देणगी द्यायला निघाला तरी ती आज शेडोळे वाटारते का? ते रिव्हर्स. विठ्ठला त्यामुळं सप्त्याला देणग्या सुद्धा तोच पुरुष देतो. कोण? ज्याची पत्नी धार्मिक आहे तो. बाकी काय हिंमत आहे त्यांची? मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, धर्म तयासीच घडे जया स्वाधीन भाज रे. ती धर्मानुकूल असेल तर काय होणार नाही. आणि मला असं वाटतं जेव्हा संस्कृती मरण यातना, मरण घटका पाहते तेव्हा भगिनी वर्गाची बाजू कमजोर झालेली असते, त्याशिवाय नाही. तुमच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही कीर्तन ठेवावं, सगळ्यांनी ऐकावं आणि आपल्या जीवनाचं उन्नयन करून घ्यावं. हे तुम्हीच केलं पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला अनेक भूमिका जगण्याची जबाबदारी देवाने तुम्हाला दिली. स्त्री आणि पुरुष याची जर तुलना केली, आता सध्या जोरात चर्चा चालू आहे, स्त्री पुरुष काय पाहिजे? समानता. हे तुमच्या तोट्याचे तुम्हाला माहिती आहे का? विठ्ठला म्हणजे मी पुढे आहे आणि आमचे बंडाभाऊ मागे चालतायत आणि मी म्हणालो की आम्हाला समानता पाहिजे, म्हणजे मग माग कोणाला यावं लागेल? बोला, मला माग यावं लागणार आहे. कारण समानतेसाठी समान चाललं पाहिजे. तुम्ही ऑलरेडी पुढे आहात आणि तुम्ही म्हणता समानता पाहिजे, म्हणजे तुमचा लॉस आहे. ध्यानात ठेवा. सगळे ग्रंथ काढा, पहिला प्रणाम पुरुषाला नाहीये, पहिला प्रणाम माऊलीला आहे. वेदांना विचारा, मातृदेवो पितृदेवो. पहिला प्रणाम कोणाला? आईला. आणि मग धन्य पिता माता तयाची असं प्रमाण नाहीये. धन्य माता पिता तयाची. राम प्रभूला यज्ञ करता आला नव्हता, शेवटी सोन्याची सीता बसवावी लागली तेव्हाच यज्ञाला परवानगी. किती मोठा अधिकार आहे. तुमच्याशिवाय त्यांना धर्म करता येतच नाहीये. जर बाईसाहेब बाहेर गेल्या असल्या आणि तो जर बाबा पूजेला बसला तर भटजी सांगतात एकट्याने बसायचं नाही. काय करावं लागतं चोपदार? सुपारी बांधायला लागतात. का? ती आहे हे मान्य करावं लागतं, त्याशिवाय धर्म होत नाही. एकदा तो बाहेर गेला होता आणि ती घरी होती. आता भटजी काकांजवळ सगळेच औषध राहतात. त्यांनी सांगितलं साहेब बाहेर गेले, मग त्यांनी सांगितलं मग तुम्ही बटाटा बांधा. विठ्ठल आपण किती गोड संस्कृतीत जन्माला आलेलो आहोत. श्रोतेहो, आपले 3 शब्द जगातल्या कोणत्याच कल्चर मध्ये नाही आहेत. लग्न समारंभात ते म्हणायला लावतात ब्राह्मण काका आपल्याला, धर्मेच अर्थेच कामेच. काय म्हणायचं असतं प्रत्येकाला? नाती चरामी, नाती चरामी, नाती चरामी. धर्मेच नाती चरामी. तुला सोडून धर्म करणार नाही. म्हणून यांना तीर्थयात्रेला एकटे जाऊ द्यायचे नाही. विठ्ठला धर्मेच नाती चरामी. अर्थेच. तिला पूर्वी जॉब करावा लागत नव्हता, कारण त्याने कमवून आणलेला सगळा पैसा तिच्या हातात दिला जायचा आणि ती त्याचं वितरण करायची.
ती फक्त डिस्ट्रीब्युटर होती, फक्त वितरण. आता तिला पण कामाला पाठवली म्हणजे तिला समानतेत आणून तिचं नुकसान केलं आम्ही. दोघही जॉब करतात ही गोष्ट चांगली आहे, पण ज्यांच्यासाठी तुमचे जॉब चालले त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, ही काळजी घ्या. कारण सगळ्या जॉब करणाऱ्यांच्या घरच्या पोरांची मोठी समस्या उभी राहणार आहे पुढे. श्रोते हो, संतती ही आपली पहिली संपत्ती आहे, हे मान्य करा. विठ्ठला आपण निघून गेल्यावर तो कोणाजवळ बरोबर असतो, कोणाजवळ बसतो, कोण त्याचे मित्र आहेत, यावर तुमचं नियंत्रण असलंच पाहिजे. तो मित्राला आपल्या मुलाला चांगला मोबाईल नाही देता आला तरी चालेल, चांगला ड्रेस घेता नाही आला तरी चालेल, पण एक चांगला मित्र त्याला तुम्ही मिळवून द्यायचा, मग तुमचं काम सोपं आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात, ओहळाने गंगेला मिठी मारली का तिला आता समुद्राचं तिकीट काढायची गरज नाही त्याला. म्हणून ओहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे. मला म्हणायचं काय, तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या आपण ध्यानात घ्या. या गृहिणीने त्या त्या टप्प्यात ती कामं केली पाहिजेत. ही महिला मंडळाची पूजा आहे म्हणून सांगतो, बालपणी तिने साधना करावी. जेव्हा ती जन्माला येते, जेव्हा ती कुणाची तरी कन्या असते, तेव्हा तिने साधना करावी. जेव्हा ती कुणाची तरी पत्नी होते, तेव्हा तिने सहकार्य करावं. जेव्हा ती कोणाची तरी नणंद होते, तेव्हा तिने सामंजस्य ठेवावं. आणि जेव्हा ती कोणाची तरी आई होते, तेव्हा तिने संस्कार द्यावे. विठ्ठला किती झाले? 9-5. कन्या असताना तिने काय केलं पाहिजे? बोला, डाउनलोडिंग चालू आहे का नाही? कन्या असताना साधना, आपल्यातल्या क्षमता ओळखा, ऊर्जा ओळखा. आता तर इतकं सोपं झालंय, नुसती मुलीची वेणी घातली तर तिचा व्हिडिओ काढून टाकला तरी लय लाख रुपयापर्यंत जाईल. विठ्ठल काम करणाऱ्या सगळ्या जणींनी रील्स काढून कामवाल्या ठेवल्या. विठ्ठल तुमच्यात काय ऊर्जा आहे ती ओळखता आली पाहिजे. छोट्या छोट्या कारणाने ताट चांगलं वाढणं हे सुद्धा जगाला आवश्यक आहे ना. त्या वसई तालुक्यात एक गाव आहे, फक्त रांगोळी काढण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. कोणतं? जुचंद्र. सर्च करून पहा गुगलला. पाटील महाराजाचं कळलं नाही तर गुगले महाराजाचं कळेल. राहू द्या, लय तुम्हाला 5G नसल्यामुळे त्रास देत नाही. विठ्ठल जमिनीवर सोडा, त्या गावातल्या भगिनी पाण्यावर रांगोळी काढतात. आणि तुम्ही काय करू शकता याची तुम्हाला कल्पना आहे. जाऊ द्या, आता नको आणखी त्रास. का सुनीता विलियम्सला विचारायचं, कन्या काय करू शकते? अरे, जी स्त्री सामान्य म्हणून समजली जाते, ती जर 140-130 कोटी भारताची राष्ट्रपती होऊ शकते. विठ्ठला थोडं वाढू द्या. मला म्हणायचं काय, कन्या असताना साधना करा. विवाह झाला, पत्नी झालात आपण, सहकार्य करा. माझ्या पतिदेवाने जी मोहीम हाती घेतली त्याच्या सोबत चला. जसं मुंबई आपला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे, तसा शेवटचा जिल्हा आहे गडचिरोली. त्याच्यात शेवटचा तालुका आहे भामरागड. त्याच्यात पर्लकोटा नदीच्या तीरावर गाव आहे हेमलकसा. डॉक्टर बाबा आमटेंचे सुपुत्र प्रकाश आमटेंचा तिथं दवाखाना आहे, लोकबिरादरी प्रकल्प. आपापल्या जगण्याच्या तालात कधीतरी ह्या गोष्टी सुद्धा आपण ध्यानात घेतल्या पाहिजे. अत्यंत गरीब लोकांकरता, आदिवासी बांधवांकरता तिथं आरोग्याच्या व्यवस्था निर्माण केल्या. आणि त्या सगळ्या कामात त्यांची पत्नी सोबत राहिली, ज्यांच्यावर नाना पाटेकरांनी चित्रपट काढला. बरोबर ना? कोणता? बरोबर, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. त्यांनी प्रकाश वाटा नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्याच्या कव्हर स्टोरीत एक वाक्य टाकलंय,
की आम्ही दोघं म्हणे त्या जंगलामध्ये त्या आदिवासींवर उपचार करण्यासाठी जायचो, तेव्हा आम्हाला पाहून ते लोक म्हणायचे हे आमचे राम आणि सीता आहेत, आमच्यासाठी वनात आले. पण ते म्हणाले त्यांनी आम्हाला राम सीता म्हटलं तरी रामाच्या सीतेला एकदा का होईना सोन्याच्या हरणाचा मोह झाला होता, माझ्या मंदाला अजून कसलाच मोह झालेला नाही. विठ्ठला 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 याला काय म्हणतात? सहकार्य. नाही तर तो जरासा नगराच्या सप्त्यात सक्रिय झाला का हिने डोळे वाटायचे आपला आपण पहा काय कमाल आहे. त्याने समाजाचं काम करायचंच नाहीये का? त्याशिवाय तुमचा संसार शोभणार नाही. वट पौर्णिमेला तुम्ही अशोकाच्या झाडाची पूजा करता, बरोबर ना? हो का नाही? का नोटा दाबायचं ठरवलंय? विठ्ठल कोणत्या झाडाची पूजा करतो आपण? वडाची. मग अशोकाचं झाड दारात असतो, तो वड शोधत का जाता? त्यामागे काहीतरी कारण असेल ना, काहीतरी फिलॉसॉफी असेल. अशोकाची पूजा करून काय करतात? त्याची सावली इतकी स्वार्थी आहे का त्याचीच मुळं उघडी पडली. पण वड एका जागी वाढलं तरी इतकं पसरतो, अख्या दिंड्या फलटणला मुक्काम करतात. विठ्ठला आपल्या संसाराने अनेक संसारांवर सावली धरली पाहिजे, असा आपला संसार असावा. जेव्हा आपल्या भावाचं लग्न होतं त्यावेळेला आपण नणंदेच्या भूमिकेत जातो. मग त्यावेळेला सामंजस्य. प्रत्येक घराघरांमध्ये आता वाद लागलेत. अध्यात्मन ब्रह्म सांगण्याच्या आधी आया कटकटी मिटवाव्या लागतात, समजवावं लागतं, आणि ते बरोबर नणंदेनी समजवायचं असतं. भाऊ भाऊजयांच्या जीवनात निर्माण करते आनंद, तिला म्हणतात नणंद. का ती गेल्याशिवाय न आनंद. कृष्ण जन्माला आला ही वार्ता पहिली यशोदेलाही माहित नाही आणि नंद बाबालाही माहिती नाही. त्या नंदाची बहीण आली होती, तिचं नाव सुनंदा. तिने कृष्णाला पाहिलं, तिने बोंब टोकली, अरे जागो तमे लाला भये हे. म्हणजे कृष्णाला पहिली हाक कोणी मारली? कोणी मारली? सुनंदा. म्हणजे कृष्णाची कोण? आत्या. तेव्हापासून पहिली हाक मारायला आत्या बोलावतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. फक्त आता जमिनीच्या वाटपावरून मॅटर नसेल तरच येते, नाही तर आत्याही येत नाही. ते भाचे पण तिला सुनावतात, आत्या काही घेणार नसाल तरच आत्या 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 आत्या. खरं तर तिच्याकडे सामंजस्य असलं पाहिजे, कुठं वापरायचं ते पण सांगून जातो तुम्हाला. तिने आईला समजावलं पाहिजे, हे बघ आई, आताच्या पोरी अशाच असतात. मी तुझ्या समोर खुर्चीत बसले ना, मग ती तुझ्या समोर खुर्चीत बसल्यावर तुला वाईट वाटू देऊ नको, नाही तर कोरोना आपल्या शेजारीच राहतो. तो लगेच येतो आतमध्ये आणि तो म्हणतो तुमची सून तू माझ्या समोर खुर्चीत बसली, काळजी घ्या बरं. आज खुर्चीत बसली, उद्या संध्याकाळी 2 कुकर शिट्या वाजवतात. आपण वॅक्सिन लावून घेतली पाहिजे की हा वाद आपल्या घरात येता कामा नये, आणि हे मिटवायचं असतं नणंदेने. तिने तिकडे त्या भाऊजीलाही समजवायचं असतं की हे बघ वहिनी, तू पण जरा ध्यानात घे, तुझी सासू आम्हालाच इतकं बोलते तर ती तुला काय सोडणार आहे? पण ती फणसाच्या जातीची आहे. बाहेरचे काटे जरी टोचणारे असले तरी आतला गर मात्र गोड आहे, हे तू विसरू नको. आज मी सांगतो तुम्हाला, तीच घर आनंदात आहेत ज्या घरच्या नणंदा चांगल्या आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि सगळ्यात शेवटी तुमच्या वाट्याला येणारी भूमिका, बस तुमच्या लेकराची तुम्ही संस्काराची वाहता ती काळजी. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता, वाहे तान्हुल्याची चिंता, वाहे तान्हुल्याची चिंता. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता, वाहे तान्हुल्याची चिंता, वाहे तान्हुल्या. तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता, वाहे
मोकळं करत हा असं भरपूर द्या, कमी कमी करत नव्हतं. भोंग्याचं कसं येतो तसं येऊ द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो तुका म्हणे माता वा हे तानुल्याची चिंता, हा असं राहू द्या. आई काळजी वाहते की नाही, आणि आईनं काळजी वाहिली पाहिजे. उद्या कोणाची जयंती? राजमाता जिजाऊ आई. विचार करा, ती एक आई जर नसती तर आज ही आई इथं नसती. बरोबर ना? तिने जर आळस केला असता तर तिने सांगायला पाहिजे होतं आपल्या पोराला, बाबू 10 गाळे आहेत दुकानाचे, भरपूर भाडं येतं, तू कशाला काय तडफडतो कुठे? जहागीरदाराचा मुलगा आहेस, मस्त आनंद घे, जीवन परत भेटणार नाही, मजा मार, पार्ट्या कर. बरोबर आहे? लोकांना कम्फर्ट झोन फार आवडतो. आपल्या पोराला कम्फर्ट झोन मधून डेंजर झोन मध्ये पाठवणारी पहिली आई जिजामाता आहे. आणि ध्यानात ठेवा, एक शिवराय जर डेंजर झोन मध्ये गेले नसते तर आता आपण कम्फर्ट झोन मध्ये नसतो. आईने काळजी घेतली पाहिजे. आमच्या संतांनी किती समजावलंय तुम्हाला. सायन्सने पेनिंग टेस्ट केली, पेनिंग काउंटिंग. सगळ्यात जास्त पेनिंग जगातलं कोणतं? सगळ्यात जास्त दुखणं कोणतं? बाजूवाल्याच्या घराची वास्तुशांती, ते पण आहेत दुखणं. विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त मी शरीराच्या पातळीवरच सांगतो. शरीरात सगळ्यात मोठी वेदना कोणती? सायन्स म्हणतं आई बाळाला जन्म देते ती वेदना जगातली सगळ्यात मोठी. किती वेदना आहे? आपल्या शरीरातलं एखादं हाड मोडलं तर किती वेदना होते? अशी आपल्या शरीरातली 21 हाडं जर मोडली तर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना बाळाला जन्म देताना आई सहन करते. संत म्हणतात, हे आई, एवढं सहन करून तू त्याला जन्माला दिलं ना, आता त्याने लोकांचं दुःख दूर केलं पाहिजे, लोकांना दुःख सहन करायला नाही लावलं पाहिजे. आई म्हणून माझं काम आहे. महाराज, एवढं जर तुम्ही करत असाल तर सगळे संत तुमच्यावर खुश आहेत. धन्य माता पिता, धन्य त्यासी माय प्रसवली प्रसवली, धन्य त्यासी माय प्रसवली प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाये नारायण ध्याये, नारायण गाये नारायण ध्याये, नारायण गाये नारायण ध्याये, नारायण गाये नारायण ध्याये, नारायण ध्याये, नारायण गाये नारायण ध्याये, धन्य माय प्रसवले, धन्य त्याची माय प्रसवले. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. आमच्याकडे पाहून संतांनी म्हटलं पाहिजे, आई धन्य आहे तुझं जीवन, अशा बाळाला जन्म दिला. त्यांना नाही आवडलं तर ते शिव्या पण आईलाच देतात, हे ध्यानात ठेवा. काय माय गेली होती भूतापाशी, नामने मुखाशी रे मुढा. शिव्या आईला दिल्यात. व्याली कुराडीचा दांडा वर न घलीच तोंडा. हिने म्हणे बाळाला जन्म नाही दिला, हिने कुराडीचा दांडा जन्माला घातलाय आणि अख्या गोताला काळ. विठ्ठला आपण इथल्या सुज्ञ आणि आदरणीय माता आहात म्हणून तुम्हाला हे सुचलेले उपक्रम आहेत आणि त्या उपक्रमातली ही कीर्तन सेवा आहे. सत्यनारायणाची आपण महापूजा करत आहात. मला एका कॉलेज स्टुडंटने विचारलं, हे सत्यनारायण म्हणजे एखादा असत्यनारायण असतो का? विठ्ठला हा 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 विठ्ठल. जशी लक्ष्मी असते तशी अलक्ष्मी पण असते. अलक्ष्मी माहिती? अलक्ष्मी तेव्हा कुठून विचारायची? अवदसा आठवली. अलक्ष्मी म्हणजे अवदसा. मग तसं सत्यनारायण आणि असत्यनारायण असं नाही. मग नारायणाला सत्य हे विशेषण का?
तर हे जगत सत्य आणि असत्याचं मिश्रण आहे. यात नारायणच सत्य आहे हे आपल्याला सतत पटावं म्हणून त्याची महापूजा, याला म्हणतात सत्यनारायण. लटिका व्यवहार सर्व संसार वाया व्यवहार सर्व वाया हरि विन वाया हरि विन वाया हरि विन व्यवहार सर्व संसार वाया लटिका व्यवहार सर्व हा संसार तोच खरा आहे हे सतत समजत राहणं. फलकट तो संसार येथे सार भगवंत. सगळं करताना तो सत्य हे ध्यानात ठेवा. तो संसार करू नका असं नाही. सातारा जिल्ह्यात एक संत झाले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. ते म्हणायचे चांगलं जेवण जेवणं पाप नाही, पण जेवताना देवाची आठवण न होणं पाप आहे. श्रीमंत होणं पाप नाही, श्रीमंतीच्या नादात नामाचा छंद विसरणं पाप आहे. चांगल्या गाडीत फिरणं पाप नाही, गाडी पंढरपूरला न नेणं पाप आहे. विठ्ठला विठ्ठला चांगल्या गाड्यानं पंढरपूरचं वावड आहे, त्या उठल्या का गोव्यालाच निघतात. तसं सगळं जगताना त्याच्या आठवणीत जगणं म्हणजे सत्यनारायणाची महापूजा. मग ज्याची पूजा केलीये त्याच्याकडेच मागितलं पाहिजे, म्हणून हा अभंग नारायणाकडेच मागणार आहे. विठ्ठला आता नारायणाकडे तुकाराम महाराज या अभंगातून मागणं मागतात. पण मग सेवा आम्ही केली आणि मागणी मागायला अभंग कोणाचा घेतला? एवढ्या लांब देऊला कशाला गेले? वर सोव्यातलाच एखादा अभंग घ्यायचा ना. आणि वेसावचे जुने अभंग बरेच आहेत. विठ्ठल मग एखादा वेसावचाच अभंग घ्यायचा. एवढं देऊला का जावं लागलं? त्याचं उत्तर असं आहे, सेवा जरी आम्ही केली असली तरी काय मागावं याचं ज्ञान आपल्याला कुठं आहे? ते तर तिकडून घेतलं पाहिजे ना. बंगला आपला बांधायला घेतात, प्लॅन कुठून आणतात? बोला, आर्किटेक्ट कडून आणतात. आर्किटेक्ट कडून प्लॅन आणायचा आणि परत आपल्याच आकलेने बांधायचा. आणि वास्तुशांतीला म्हणतो हा खांब कस काय आला? या ना, तुझं डोकं ते मध्ये घुसलेलं आहे म्हणून तो खांब आला. ही रीत आहे, ही पद्धती आहे ना. आता तुम्ही मला कीर्तन करायला बोलावलं. आता कीर्तन करायला बोलावलं म्हटल्यानंतर तुम्ही मला सांगायचं का बाबा असं करा हे सांगा? हल्ली ते कीर्तन करायला सांगतात, महाराज जरा हसवा. महाराज आणला का जोकर? विठ्ठला आणि आम्हाला रोज कोण ना कोणतरी भेटतो. कोणतरी म्हणते यांची एवढी नावं घ्या. मला कमाल वाटते. एकाच ते आपलं कीर्तनात नाव घ्यायचं. मी म्हटलं दररोज देवाचं घेतो, लग्नात बायकोचं तिसरा अलाव नाही. विठ्ठल अरे कीर्तन ही स्वतंत्र भावना आहे, आम्हाला सहज वाटतं ते करू द्या. कीर्तन किती वाजेपर्यंत हे सुद्धा सांगणं चूक आहे का? आंतरिक भावना जोपर्यंत आहे कीर्तन तोपर्यंतच होणार आहे. भावना जर आज संपली तर ती आधी पण संपू शकतं. कीर्तन आहे ते काय दहाव्याचं प्रवचन आहे का? त्या प्रवचनाला व्हॅलिडिटी असते. मी सोडून दिलीच सांगतो तुम्हाला. जाईना मी त्या दहाव्याला, एक दोनदा जाऊन पाहिलं, अवघड आहे ते. लोक प्रवचनकारापेक्षा कावळ्याकडेच पाहतात. म्हटलं यांना महत्वाचा कावळा तर आपण का वळा? विठ्ठला मला असं वाटतं बरं का, यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे, त्याने आपला फोटो लावला पाहिजे, यांनी आपलं स्टेटस ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या भानगडी संसारातच कमवायच्या. परमार्थासाठी फक्त नामा करता या, नावासाठी नाही. फक्त नामा करता. आणि ज्यांची नावं घेतली जातात त्यांना जर बरं वाटत असेल तर त्यांच्या पण लय अंधश्रद्धा आहेत. कारण सगळ्यांची टाकून तुमची घेतलेली नावं बाकीचे नुसते शुभेच्छा देत असतील. बा आहे का त्याच्यात काय आनंद आहे? बरं कोण खाता आपल्याला? मला असं वाटतं
एवढं एकच व्यासपीठ चांगलं आहे, ते जरा चांगलं राहू द्या. आता ह्याला बाटवू नका विठ्ठला. सहज भावना आहे ना कीर्तन. आणि मला वाटतं कीर्तनकार आला तर त्याला फक्त एवढं सांगू शकता की महाराज तुम्ही असं कीर्तन करा की पांडुरंगावरचं आमचं प्रेम वाढेल. याच्या पुढे सांगायची गरज नाही. आर्किटेक्टला आपण एवढंच सांगतो ना, चांगलं घर द्या, मग तो बरोबर प्लॅन काढतो. अजून सोपं सांगतो, रोग आपल्या शरीरातला घालवायचा असतो, पण आयडिया कोणाची? का त्याला सांगता मला लाल कलरचं औषध आवडतं द्या, म्हणता असं पिवळ्या गोळ्या द्या, मॅचिंग आहेत विठ्ठला. अरे रोग तुला घालवायचा आहे ना, तो देईल ते खा, फायद्यात राह. त्याचं ऐकावं लागतं. अजून सोपं सांगतो तुम्हाला. एक आई खरेदीला गेली, इतकी शॉपिंग केली ना तिने. शॉपिंगचं सुद्धा तंत्र आहे. गरज असलेलंच विकत घ्या, गरज नसलेलं विकत घेत बसाल तर एक दिवशी घरातलं गरजेचं विकावं लागल विठ्ठला. मी तुमची स्वप्न, तुमचे पंख छाटत नाहीये. मी इतकंच म्हणतो की अंथरूण पाहून पाय पसरावे, आणि पाय लांब असतील तर अंथरूण वाढवावे. कष्ट वाढवा ना. ती गेली, इतकी शॉपिंग केली. त्या दुकानदाराला काय वाटलं माहितीये, हे गिराईक परत आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कीर्तनाला परत कोणत्या महाराजाला बोलावतात? विठ्ठला. ज्याने आता सगळे पेंगवले ते, काही कळलं नाही ते, मग जे प्रिय आहे त्याला बोलावताना त्या दुकानदाराने ठरवलं ही मावशी नेहमी आपल्या दुकानात आली पाहिजे. म्हणून तिच्या पोराला पुढे घेतलं आणि त्याला सांगितलं तुला काय पाहिजे ते बोल, मी देतो. ते पोरग काहीच बोले. मग दुकानदाराने सुरुवात केली, म्हणे रे लाडू खातो का लाडू? ते म्हणाल नको, मी लाडातलाच आहे. दुकानदार म्हणला मग कोका कोला पितो का? ते म्हणाल नाही, मी कीटकनाशक पित नाही. विठ्ठला. मग चॉकलेट देऊ का? पोरग त्याला हो म्हणाला, चॉकलेट पाहिजे. दुकानदाराने काय केलं, ती चॉकलेटची बरणी अशी उघडली आणि त्या पोराच्या पुढे धरली, सांगितलं मुठभर घे. किती? एक मुठभर. मग पोराने घ्यायला पाहिजे, त्यांनी दोन्ही हात मागे. दुकानदार म्हणतो पोरगा आहे का काय, का घेत नाहीस? तो म्हणाला आम्ही दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नाही. दुकानदार इतका इम्प्रेस झाला, तो म्हणतो पोरग किती सरळ वळणाचं आहे. मला अजून कळलं नाही की वळण सरळ कसं काय. लोक म्हणतात बुवा सरळ, लोक काही म्हणतील. आता मला एकाने सांगितलं डावीकडे लेफ्ट घ्या. ही चुकीची मिस्टेक आहे का नाही? का डोक्याला हेड्या काय? का परत रिपीट करू? विठ्ठला. मुंबईत मराठी माणसाचे हेच हाल आहेत विठ्ठला. म्हणून आपल्याला टिकायचं असेल तर आपण संघटित होऊन राहिलं पाहिजे, नाही तर काही घटित होऊ शकतं. श्रोते हो, त्या पोराने सांगितलं मी हात लावणार नाही. दुकानदार म्हणाला अरे घे ना बाबा, अर्धाच तास राहिला, अभंग सोडवायचा आहे. ते म्हणाले तुम्हाला द्यायचं आहे ना, तुमच्या हाताने द्या, मी नाही घेणार. दुकानदाराने बरणीत हात घातला, बचकभर चॉकलेट. त्याने असे कपडा पुढे केलं, घ्या टाका. ते चॉकलेट घेतले, घरी यायला निघाला. अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्या आईनं त्या पोराच्या पाठीत जोरात टेकवलं, दाब. ते पोरग काय काढलं, म्हणे आई का ग मारलं? म्हणे बाळा ते दुकानवाले सांगत होते तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे. काय खरूच झाली होती का? कशाला त्याला त्रास दिला? तो म्हणाला आई तुला पॉलिटिक्स कळत नाही. ते म्हणाले का? तुम्हाला कळलं? दुकानदाराने किती चॉकलेट घ्यायला सांगितले होते? एक मुठभर. तो म्हणाला आई मूठ माझी मोठी का दुकानवाल्याची? एकच मूठ घ्यायचं आहे ना, ते माझ्या नाही त्याच्या मुठीनं घेतलं पाहिजे. श्रोत्यो बस तसंच आहे. मागायचं आहे ना आपल्या मुठीनं नाही, तुकोबारायांच्या मुठीनं मागावं. काय? पहिल्या चरणात दुर्बुद्धी ते म्हणा
मना दुर्बुद्धी ते 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 मना काय मागितलं महाराजांनी? दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. कोणासाठी मागितलं? मनासाठी मागितलंय. मना ते दुर्बुद्धी कदा नुपजो. उपजू देऊ नकोस. ती दुर्बुद्धी नाही उपजली पाहिजे. खर तर मागायचं कुणी असतं हा विषय फार महत्वाचा आहे. मला असं वाटतं की संत वाङ्मयाला जर आपण नीट पाहिलं तर मागण्याचा अधिकार दोघांना नक्की असतो. एक ज्याच्याकडे मागायचं आहे त्याची ज्यांनी सेवा केली आहे त्याला मागणीचा अधिकार येतो. महिनाभर जॉबला नाही पगाराला गेला तर मिळेल, हकलून लावण्यात येईल. पगाराचा अधिकार सेवकाला आहे. आणि दोन, तुम्ही परमार्थात ते मागू शकता जे मिळवण्यासाठी आधी तुम्ही थोडे प्रयत्न केलेले आहेत आणि ते यशस्वी झालं नाही, मग ते देवाला सांगावं. आपण उठसूट सगळ्या फायली तिथे नेऊन टाकतो. तू काय करणार आहेस? आपण थोडी मेहनत करायचीच आहे. महाराजांनी मनाला दुर्बुद्धी उपजू नये यासाठी स्वतः फार प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानंतर तुकाराम महाराज देवाला सांगतायत. ही बाब फार महत्वाची. याचा अर्थ सांगतो तुम्हाला. मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा मुलांना घेऊन जातो, नेले पाहिजेत. कीर्तनाला येताना सुद्धा लहान मुलं आणली पाहिजेत. भले थोडा गोंगाट गडबड करतील, करू दे ना. त्यांना कीर्तनाला येण्याचे संस्कार तर होतील. उलट जुने कीर्तनकार म्हणायचे बागेत कोकरू आणि कथेत लेकरू नसावं. कशाला नसावं? उलट कथेत लेकरू पाहिजे, नाही तर ते कोकरू खाणार होतं. विठ्ठल विठ्ठल लहान लहान मुलं हे कीर्तनाचं सौंदर्य आहे. कौमारम आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतानिह तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. त्यांना वळण लागलं पाहिजे, ते इकडे वळाले पाहिजेत. ही बाब आपण ध्यानात घ्या. आपण थोडे थोडे प्रयत्न करावे. सगळं आयतं तो होणार नाही. सगळं आयतं होणार नाही. त्यांना हळूहळू हळूहळू आपण वळवण्याचा प्रयत्न करावा. आणि हा त्यात जर यश मिळालं नाही तर मग देवाला प्रार्थना करावी. सगळं आयतं होणार नाही. थोडे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. पंक्तीमध्ये ताटात वाढलं जातं, पण त्या वाढण्याच्या जागी जाऊन आपल्याला बसावं लागतं का नाही? ताटात वाढल्यावर हातात घास घेऊन तोंडात ढकलावा हे आपल्याला करावं लागतं. त्याशिवाय होत नाही. विठ्ठला मन परमात्म्याकडे लावणं यासाठी संतांनी प्रयत्न नाही का केले? काय काय करीतो या मना परिनायिके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना पतनाने. मन फार कठीण आहे. त्याला सांगितलं ना 2 तास कीर्तनात लक्ष दे तरी जमत नाही. ते टकामका पाहत राहतं. इकडून काय झालं तिकडून काय झालं. विठ्ठला मन काय सोपा कार्यक्रम आहे? जरा काही झालं की लगेच विचलित होतं. म्हणजे याच्यावरून कळतं आपल्या मनाची चंचलता किती भयानक आहे. आपल्याला काय अर्धा तास ध्यानात पांडुरंग दिसायचं आहे. विठ्ठला उगाच म्हटले ते आपल्याला पाहूनच ओव्यात घातल्यात संतांनी सगळ्या. वारा बांधवेल मोठे अग्नी प्राशवेल अवचटे समुद्र घोटवेल घोटे परी मन आत्मनिष्ठे नाही.
आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुरी, चौशून्याची मुरडवेल नरडी, परी मनाच्या ओढी अनिवार्य, काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनीची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझे विनाच्युता केवी घडे. मनाला नियंत्रणात ठेवणं सोपं नाही. आपली दिंडी चालते ना, दिंडी, मग दिंडीत भजनाकडे लक्ष पाहिजे ना. हा दुकानाच्या पाट्या वाजतो विठ्ठल 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 विठ्ठल. या जगात आपल्या आजूबाजूला अजून काय काय दिसणार आहे, आणि हे सगळं दिसणार असलं तरी आपलं लक्ष पांडुरंगाकडे पाहिजे, असा संतांचा दंडक आहे. सांगू आपल्याला, कीर्तन कसं ऐकलं पाहिजे, कीर्तन कसं ऐकलं पाहिजे, पहिलं ते ऐकलं पाहिजे मग कीर्तन ऐकलं पाहिजे. पाचवीच्या रात्रीला सगळी जण व्यस्त असतात, पण एक म्हातारी आजी आहे ना, ती त्या बाळंतिनीच्या खोलीतच बसलेली असते. तिला काय म्हणतात, सुईन. आणि त्या रात्री तिच्याकडे फक्त एकच जॉब असतो. कोणता? बोला. दिवा. तो विझू द्यायचा नाही, कारण सटवी त्या मुलाचं भविष्य लिहायला येणार असते ना, मग लिहिण्यात गडबड होऊ नये म्हणून उजेड पाहिजे, म्हणून दिवा लावायचा असतो. ज्याच्यासाठी लावला तो नंतर दिवे लावणार असतो. विठ्ठला आता ज्ञानोबाराय सांगतात कीर्तन कसं ऐकलं पाहिजे. माऊली म्हणते, सटवीची राती जेवी न विसंबी जे वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. जशी ती सटवी पाचवीच्या रात्रीला वात विझू देत नाही, त्या पद्धतीने आपल्या कीर्तन से ए बाळा इकडं 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 आपण कीर्तनात आहोत. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणजे मनाला आपल्याला स्थिर करणं किती कठीण आहे. आणि तुकाराम महाराजांनी प्रयत्न केलेत, आणि मग देवाला सांगितलं, बाबा तुझ्याशिवाय होणार नाही. मन स्थिर करण्याचे, मनाला नियंत्रणात आणण्याचे खूप उपाय. योग वाशिष्ठ्यामध्ये काही उपाय सांगितलेत, आपण ऐका. मन जोपर्यंत निश्चळ होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख कोणत्याच परिस्थितीत नाही. जोपर्यंत मन धावतंय तोपर्यंत समाधान कोणालाच नाही. आणि सध्या माणसाचा धावण्याचा वेग एवढा वाढलाय, जे बारीक आहे ना ते दवाखान्यात जाते. कशाला? त्याला जाड व्हायचं. आणि जे ओव्हरफ्लो झालंय ते पण जात. कशाला? मग सुख कशात आहे? सुख जाड होण्यात, बारीक होण्यात नाहीये, मन स्थिर नाही म्हणून दुःख आहे. घरी आपल्या पूर्वी चुली होत्या का नाही? अजून आम्ही राजगुरुनगर तालुक्यात गेल्यावर सगळं चुलीवरच स्वयंपाक खायला मिळतो. चुली होत्या, त्या चुली आम्ही मोडल्या आणि तिथं गॅस शेगड्या आणल्या उज्ज्वला. बरोबर आहे? म्हणजे चुली मोडून शेगडी आणण्याचा निर्णय कोणाचा? आपला. बरोबर आहे? आता हॉटेलात जाताना कोणतं हॉटेल पाहिजे असतं तुम्हाला? बोला बोला. येथे चुलीवरील जेवण मिळेल, म्हणजे नेमका आपला प्रवास कुठल्या दिशेला आहे. झोपडीची चाळ केली, चाळीचा रो हाऊस केला, रो हाऊसची बिल्डिंग केली, बिल्डिंगचा बंगला केला. आणि महाबळेश्वरला गेल्यावर राहायचं कुठं, चौकशा काय करतो माहिती? कॉटेजेस आर अवेलेबल. विठ्ठला महाराज म्हणतात, मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उणे काही निज सुखा. परमार्थात सुविधा फार मिळतात असं नाही, पण मन स्थिर होत. आणि मन स्थिर झालं की झालं का? मला सांगा ना, महाबळेश्वरला फॅसिलिटी जास्त का वारीत? वारीत फक्त ते सांगतात आपल्याला लय मज्जा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पहिल्याच दिवशी पाय गळ्यात येतात, पुन्हा येतच नाही. याला वाटलं तर 6 वाजताच आरती होईल, पार 10 वाजले तरी आरतीचा पताच नाही. तो 7 वाजल्यापासून विचारतो, खरे पुन्हा कधी येईल, पुन्हा कधी येईल. तो असं विचारतो, असं वाटतं हा पुन्हा कधीच येणार नाही. पण त्याला फसवतात. काय? अरे उद्या आराम आहे, उद्या आराम आहे हे त्याला सांगतात, पण परवा काय करायचे ते नाही सांगत. परवा काय असतं चोपदार? दिवे घाट. बर तिथं पण त्याला समजावतात, हा घाट चढला का झालं, काही होत नसतं. झेंडेवाडी पासून 2दा हरिपाठ होतो तरी सासवड येत नाही. विठ्ठल. बरं तिथं हे पायाला फोड येतात. बरं झोपायची व्यवस्था, 40च्या तंबूत 60 जण. एकदा टाकले का हलो नाही.
बरं सगळे शास्त्रीय संगीत, कोणाचा खर्ज, कोणाचा पंचम, कोणाचा निषाद, सगळे घोरी विठ्ठल. एक तर त्या दिंडी मालकाला अन्नपूर्णा प्रसन्न का, वाटाणा सापडेत ना, नुसता डाळ रसात, काय करावं. पण तेव्हा तो वारकरी चंद्रभागेत उतरतो, पाय ओले करतो, डोळे आपोआप ओले होतात. पांडुरंगाला सांगतो, देवा त्रास खूप झाला, पण मनाला असा अनुभव कधीच आला नव्हता. सगळी गैरसोय होती ना, तरी पण सुख का मिळालं? मन स्थिर झालं म्हणून. मन स्थिर होऊ द्या नसू द्या, मग बघा कार्यक्रम. महाबळेश्वरला जायला निघतो, स्टेटस ठेवतो, वे टू महाबळेश्वर, फिलिंग एन्जॉय. कधी कधी असं वाटतं हा फिरायला गेलाय म्हणून स्टेटस ठेवतो, का स्टेटस ठेवायला फिरायला गेलाय विठ्ठल. आता तू हॉटेलात गेला तर गुपचूप जेव ना, ते नूडल्स असे चमच्यात उचलून त्याचा व्हिडिओ काढतो. करायचं काय त्याचं? जगण्याच्या दिशा बदलू लागल्या. तो घरून मजेत निघतो, पण त्याला खंडाळा घाटात असा जाम लागतो ना, ती दस्तुरी येईपर्यंत पार याची कस्तुरी नष्ट होतो. हिंजवडी ट्रॅफिक जाम, पसरणीचा घाट असा अडकतो. 6ला पोहोचणारा रात्री 10ला पोहोचतो. 5,000ची रूम 10,000. सकाळी उशिरा उठतात, फिरायला जातात. पॉइंट पण कुठला माहिती का? सुसाईड, म्हणजे मरा तिकडं. असं ट्रॅफिक राहतं. गाडी लावून 1.5 किलोमीटर चालत गेला, बायको म्हणायला लागली पॉइंट कुठे आहे? जॉईंट दुखायला लागले. तो म्हणाला आता दोन्ही तेवढंच, चला. जेवायला जाते, ते पहिला भाकरीचा तुकडा आणि ती भाजी खाते, ती म्हणते शी, हे मी जेवणार नाही. आपल्या घरचं कसं टेस्टी होतं, हे पैसे देऊन असलं. महाराज तिथून परत येईपर्यंत त्यांचे अनुभव, बॉम्बस्फोटात सापडलेली माणसं कशी दिसतात. हे महाबळेश्वरवाले रिटर्न होताना तसेच नुसत्या प्रतिज्ञा करून येतात, परत यायचं नाही, रविवारी यायचं नाही, या हॉटेलात राहायचं नाही, तिथं जेवायचं नाही, इथपासून यांच्या बरोबर परत यायचं नाही, इथपर्यंत. विठ्ठल दोष महाबळेश्वर मध्ये नाही, दोष आपल्या मनात आहे. महाराज म्हणतात या मनाला स्थिर केलं की काम होईल. मग काय करायचं? ऐका, मनासाठी पहिलं काम सद्ग्रंथांचं वाचन. चांगली चरित्र वाचायला लागा, मन आपोआप स्थिर होईल, मनात वाईट विचार येणार नाही. आमचं वाचन घाण झाले म्हणून आम्ही घाण झालोय, आमचं बघणं घाण झाले म्हणून आम्ही घाण झालोय. बघणं चांगलं येऊ द्या. सांगतो तुम्हाला, 15-16 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये नेहमी घाणेरड्या बातम्या येतात दरवर्षी. 2025 पहिलं वर्ष होतं ज्या वर्षी 15-16 फेब्रुवारीला वाईट बातम्या आल्या नाहीत. 15 फेब्रुवारीला बातम्या कोणत्या दिवसाच्या येतील? 14 फेब्रुवारी. सण कोणता सांगायलाच नको. मला काय म्हणायचंय, दरवर्षी 15 फेब्रुवारीच्या बातम्या घाणेरड्या होत्या. 2025 पहिलं वर्ष आहे ज्या वर्षी अश्लील बातम्या पेपरात आल्या नाही. त्याचं कारण 14 फेब्रुवारीला छावा पिक्चर रिलीज झाला. विठ्ठल आमच्या छत्रपती धर्मवीर संभाजी राजांचं चरित्र तरुणाईने 14 फेब्रुवारीला पाहिलं. प्रेमाची जागा उंच झाली. म्हणजे चांगलं पहा, चांगलं वाचा, मन घाण होणार नाही. आज काय मनाची परिस्थिती आहे? माझी शासनाला विनंती आहे, एक चांगला व्हिडिओ शोधायला निघा, 10 घाणेरडे व्हिडिओ पाहावे लागतात. हे सगळं बघण्याचे परिणाम मनपटलावर होतात. श्रोते हो, मनाला ते विषय रंजक वाटले तरी आपला अंतकाळ बिघडवणारे आहेत. वाचावी ज्ञानेश्वरी भाव धरोनिया. चांगलं वाचन करा. 2 दुसरं काय कराल? मन स्थिर राहत नाही, चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. ज्याच्या संगतीत राहाल त्याच्यासारखं मन होईल. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी. तिसरं, श्वासावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला वाटलं की माझ्या मनात खूप वाईट विचार येतात, माझ्या मनात खूप घाण विचार येतात. आपला श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, श्वास येतोय, श्वास जातोय. आपण श्वासावर एक 5 मिनिटं लक्ष ठेवलं तर मनातली सगळी घाण निघून जाते. पॅगोडामध्ये जी विपश्यना उपासना चालते ती हीच आहे, श्वासावर लक्ष ठेवणं. तुमच्या जवळ आहे ना मनोरी. विठ्ठल आणि चौथी गोष्ट आहे वासना त्याग.
वासना त्याग म्हणजे मला एक जण म्हणाला, महाराज तुमची ती एकादशी म्हणजे आता द्वादशीची मम्मीच झाली. म्हणजे एकादशी एरवी त्या गॅसला आराम तरी असतो, एकादशीला आराम असतो. बरं एकादशीला सकाळीच भूक लागते, बरोबर आहे ना? देव पेपर गणिताचा टाकतो नेहमी. मग एवढं जर खातात फराळाचं, मग उपवास केला काय न केला काय? म्हटलं तसं नाही. रोज चपाती शिवाय जमत नाही आणि त्या दिवशी चपाती नसते तरी आम्हाला चालतं, याला वासना त्याग म्हणतात. जे तुमच्या हॅबिट मध्ये आहे, जे तुमच्या सवयीत आहे, त्याच्याशिवाय राहण्याचा अभ्यास, याला वासना त्याग म्हणतात. वारी म्हणजे काय? वासना त्याग आहे. तुम्हाला गादी असते ना झोपायला, वारीमध्ये काही नाही, मेन कापड टाकायचं, पाऊस पडला का काहीच मिळत नाही. बरं उशी, कर्लॉन, बरोबर ना, स्लीपवेल, कसलं असतं? कसलंच काही नाही. आपल्या हाताचा व्हिडिओ कॅमेरा बनवायचा आणि तो आडवा करायचा. विठाला महाराज म्हणतात सगळे प्रयत्न केले, मन ऐकत नाही. आता तुझी मदत पाहिजे. काय मदत? दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. नारायणा, मनाला दुर्बुद्धी नाही झाली पाहिजे. आता ऐका, दुर्बुद्धी म्हणजे काय? आपण श्लोक म्हणत असतो ना, तो धर्मराजा बहुपुण्य राशी, का द्युत खेळे दुर्योधनाशी, हरोनी कांता केली उपाधी, विनाशकाली विपरीत बुद्धी. धर्मराजा जुगार खेळला, ही काय? दुर्बुद्धी आहे. मग परमार्थिकाला जुगार खेळणं नको असं म्हणायचं आहे का तुकोबारायांना? दुर्बुद्धी हा शब्द जरी सारखा स्पेलिंगचा असला तरी फिलिंग बदलतं. म्हणजे सांगतो तुम्हाला, सोपं सांगतो. नवऱ्या मुलाच्या आईनं नवरी मुलीच्या आईला निरोप पाठवला, आम्हाला अंगठी नको. याचा अर्थ काय? निरोप कोणी पाठवला? नवऱ्याच्या आईनं. कोणाला पाठवला? नवरीच्या आईला. काय निरोप पाठवला? आम्हाला अंगठी नको. आम्हाला अंगठी नको म्हणजे जावई ती विणबाई फार चांगली आहे, बरोबर ना? नाही नाही, आम्हाला अंगठी नको म्हणजे चैनच पाहिजे. ती नसेल तर तोपर्यंत जीवाला पण नाही. विठ्ठल शब्द तोच आहे ना, भाव बदलला. अजून सोपं सांगतो. वर्गात गुरुजींनी विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला, मस्करी कराविषयी वाटली त्यांना. प्रश्न असा विचारला, 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड? सोबदार, 1 किलो कापूस का 1 किलो लोखंड? जड काय? लोखंड जड. मला प्रामाणिकपणा फार आवडतो. दुसरे चोपदार तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात कापूस. बरोबर, विरोध पक्षात लढवला पाहिजे. विठाला जाताना मला तुम्ही दोघांचे पण गणिताच्या शिक्षकाचे नंबर देऊन जायचा. 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड? हे तो दोन्ही सारखे म्हणतात, बघाय ना, समजावा. ते कापूस नाही म्हणाले. 1 किलो कापूस की 1 किलो लोखंड? बोला. दोन्ही सारखे. आता हाच प्रश्न पडला, पण एक पोरग भिडलंच होतं. ते काय म्हणाला माहितीये? गुरुजी 1 किलो लोखंड जड. तुमच्या बाजूला गेलं. 1 किलो लोखंड जड. मास्तर असे चिडले. ते म्हणाले काय पोर आहे ती? काय पोर आहे? काय डोक्याचा भाग आहे का नाही? म्हणाले काय झालं? अरे बाबा, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, दोन्ही पण किती किलो आहेत? 1 किलो. दोन्ही सारखे. श्रोते हो, ते पोरग म्हणाल, गुरुजी जरा थांबा. म्हणे काय? कापूस किती आहे? 1 किलो. लोखंड किती आहे? घ्या बसून. कापूस किती आहे? 1 किलो. लोखंड किती आहे? 1 किलो. मग दोन्ही सारखी आहेत. ते म्हणाले नाही सारखी नाही, थांबा जरा. म्हणे काय? दोन्ही सारखी आहेत असं जर तुमचं म्हणणं आहे तर तुम्हाला याच्यातलं काय फेकून मारू सांगा. विठ्ठल
दुर्बुद्धी शब्द आपणही वापरतो आणि तेही वापरतात. त्यांचा आणि आमचा दुर्बुद्धी शब्द वेगळा. म्हणजे आणखी सोपं सांगतो, एखाद्याने दुसऱ्याचा खून केला तर त्याला पाप म्हणतात. पाप कशाला म्हणतात? एकाने दुसऱ्याचा खून केला. पण वारकऱ्याला पाप होण्याकरता खून करायची गरज नाही. त्याने एखाद दिवस जर रामकृष्णारी म्हटलं नाही तर त्याने पाप केला असा त्याचा अर्थ आहे. नामाशी विनमुख तो नर पापिया, नामाची विनमुख तो नर पापिया, विनमुख तो नर पापिया, नामाची विनमुख तो नर पापिया. हरिविना धावया नपवे कोणी, हरिविना धावया नपवे कोणी, हरिविना धावया नपवे कोणी. पाप म्हणजे मारामारी नाही. वारकरी रामकृष्णारी नाही म्हटलं तरी ते काय? नाही जासी भक्ती तो पती, तो पापी ठरतो. श्रोते हो, महाराज म्हणतात मनाला दुर्बुद्धी नको म्हणजे पाप करण्याची बुद्धी असं नाही. तुझ्यापासून मला दूर जायचं नाही, देवापासून दूर नेणारी बुद्धी ती सगळी दुर्बुद्धी. कारण सांगतो तुम्हाला, ती शूर्पणखा नाशिककडे फिरायला आली होती. आल्यानंतर तिने रामप्रभूला पाहिलं आणि सुंदर रूप घेऊन वश करायला गेली. परंतु लक्ष्मणाला प्रभूंनी सांगितलं की ही जानकीवर आता हल्ला करील, म्हणून खून करून दिली. प्रभूने तिचे नाक आणि कान कापून टाकले. मग नाक कान कापून टाकल्यानंतर ती असं कपडा नाक कान गुंडाळून निघून गेली. विठ्ठला विठ्ठला ती कुठे गेली? जाऊ द्या, कुठे जायची तिकडं. ती तसं नाक झाकून गेली निघून आणि रावणाला सांगते, अरे म्हणे त्यांनी तुझं अख्खं नाशिक ताब्यात घेतलं, पंचवटी ताब्यात घेतली. रावण म्हणाल, तुला कोणी तडफडायला तिकडे जायला सांगितलं होतं? भोगी माणसं जास्त मॅटर वाढवत नाहीत. त्यांना माहिती उगाच कटकटी झाल्या म्हणजे आपण जेलमध्ये जायचो, आपल्याला सुखात जगता आलं पाहिजे. ही हुशार, ती म्हणते मी तशी गेली नव्हती. त्याच्या जवळ एक स्त्री आहे आणि ती इतकी सुंदर आहे की तुझ्या 80,000 मध्ये एक पण तशी नाही. ती तुझ्यासाठी आणायला मी गेली होती. हे कार्यकर्ते असंच सांगत असतात. विठ्ठला महाराज रावणानं केली तयारी. त्यांनी त्या मारीच्याला सांगितलं, चला मामा आपल्याला जायचंय. म्हणे कुठं? त्या रामाची बायको आणायला. मारीच्याने सांगितलं, रावणा या हप्त्यात कोणाशी भांडण झालं का? म्हणे नाही. मग तुला मारायची सुपारी कोणी दिली आहे का? म्हणे नाही. का? नाही नाही, ते रामावर अटॅक करायची आयडिया दिली ना, तो तुमचा एन्काउंटर करणार आहे. म्हणाले का? त्याने बिना टोकाचा एक बाण सोडला होता भारतातून लंकेत, विदाऊट पासपोर्ट, विदाऊट विजा. मी येऊन पोहोचलो होतो, तिकडं परत जाऊ नको. रावणाने थांबवलं. हिने परत प्रवृत्त केलं. रावणाने धमकावलं, तू येतो का नाही बोल. मारीच्याने लक्षात घेतलं, आता गेलो याच्या बरोबर तर राम मारीच आणि नाही गेलो तर रावण मारीच. त्याचं नाव त्याच्याचमुळे मारीच. विठ्ठल याला मराठी भाषा म्हणतात बरं. हे गेले तिकडे आणि सुवर्ण मृगाचं रूप घेतलं. ते हरिण पाहिल्यावर जानकी माता रामप्रभूच्या मागे लागली, मला ते हरिण पाहिजे, मला ते सोन्याचं हरिण पाहिजे. रामप्रभू त्यावेळेला हसले, सीते मी जवळ असताना मी सोडून तुझी इच्छा दुसऱ्या वस्तूवर गेली, ही दुर्बुद्धी आहे. बुद्धी म्हणजे विचार. देव सोडून दुसरा विचार मनात आला की ती दुर्बुद्धी. प्रभू म्हणाले, तुला जर हरिण पाहिजे सोन्याचं तर मी आणून देतो, माझं काही तसं नाहीये. आणि हरणं फार डेंजरच आहे तो पहिल्यापासून. त्या जड भरताचा प्रॉब्लेम हरणामुळं, सीतेचा प्रॉब्लेम पार सलमान खान पर्यंत. विठ्ठल बिचारा फार्म हाऊसच्या बाहेर येईना. विठ्ठल रामप्रभू काय म्हणाले, तुला सोन्याचं हरिण पाहिजे ना, देतो ना मी. देवाचा एक नियम ऐकून ठेवा, आपण देवाजवळ असताना देवाहून वेगळं जर काही मागितलं तर देव ते आपल्याला देतो, पण तो आपल्या जवळून निघून जातो. तुला सोनं पाहिजे ना, तुला सोन्याचं हरिण पाहिजे ना, सीते तुला सोन्याचं हरिण पाहिजे ना, जा मुक्काम पोस्ट सोनं.
जमलं तर पहा, लय मेहनत घेऊ नका विठाला. सहा महिने मुक्काम पोस्ट कुठं? सोनं सोनं पार कंटाळली बाबा, आता नको. म्हणजे रामप्रभू काय म्हणाले, तेव्हा जर दुर्बुद्धी सुचली नसती तर ह्या रावणाच्या तडाख्यात सापडली असती का? आपणही जेव्हा देवापासून दूर जातो तेव्हा कोणाच्या तरी तडाख्यात सापडतो. मला नाही सापडायचं. मग का? जर मनाला दुर्बुद्धी येऊ द्यायची नाही, मग येऊ द्यायचं काय? दुसऱ्या चरणात तामज ऐसे करी, आता मज ऐसे करे, 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 आता मज ऐसे करे. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता मज ऐसे करे, आता मज ऐसे करे. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता मज ऐसे करे, आता मज ऐसे करे. वार कुमारी वार कुमारी, वार कुमारी, वार जय 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 विठोबार कुमारी, वार कुमारी, वार कुमारी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. सगळ्या अभंगाचा भाव पुन्हा एकेका वाक्यात समजून घ्या. महाराज म्हणतात, देवाच्या जवळ राहणं हा लाभ, देवाच्या दूर जाणं ही हानी. ती हानी टाळण्यासाठी तुझ्या जवळ राहावं असंच माझ्या मनात सतत येऊ दे, म्हणजे मनाला दुर्बुद्धी नको. त्यासाठी तुझे पाय तू माझ्या चित्तात धारण करून ठेव, म्हणजे तुझ्या चरणांना हे मन कधीच सोडून जाणार नाही. माझ्या मनात सतत तुझाच विचार येत राहील. तुझ्या जवळ राहावंसं वाटलं, हा निर्माण झालेला भाव कधीही बिघडू देऊ नकोस. उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जाऊ. आणि एवढं घडलं ना आयुष्यात देवा, लाभ नाही या परता. हे बघा, तुमच्याजवळ किती पैसा येणार, तुम्ही किती निवडणुका जिंकणार, किती लोक तुमचे बॅनर लावणार, तुम्ही किती लोकांना माहित होणार, हे सगळं प्रारब्ध आहे. देवाच्या नामात रमणं हा पुरुषार्थ विसरायचा नाही. जे येईल त्याला स्वीकारत चला. आपण करतो ती देवाची सेवा आणि आपल्या आयुष्यात घडतं तो भगवंताचा प्रसाद. चालणारा माणूस पडला म्हणून चालणं थांबवत नाही, तसं यश अपयश येत राहील. प्रामाणिकपणे आपली वाटचाल चांगल्या मार्गावर चालू राहू द्या. एकच सांगणं, कुणाचा द्वेष करू नका, कुणाशी स्पर्धा करू नका. माझ्याशी कोण कसं वागलं यापेक्षा मला प्रत्येकाशी चांगलं कसं वागता येईल याचा नक्की विचार करा. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा आयुष्यात आणि जीवनात दुसरा मार्ग नसतो. या सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने मी आपल्याला हेच सांगेन, जसं मकर संक्रमण आहे तसं आपल्या जीवनामध्ये सत्संगाचं सुद्धा संक्रमण हो आणि आपलं जीवन सगळ्यांचं गोड हो. हळदी कुंकवाचा समारंभ करायचा असतो म्हणजे काय? हळद आरोग्याचं आणि कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे. हे शरीर नीट राहावं म्हणजे हळद, आणि ते भजनात उपयोगाला यावं म्हणजे कुंकू. हा आपला हळदी कुंकू समारंभ या रीतीने पार पाडला. आपल्या सर्व या मुंबई नगरवासियांना नव्या इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देताना मकर संक्रमणाच्या खूप शुभेच्छा आहेत. आपल्या सगळ्यांना भगवंताचं नाम अधिक अधिक आवडो ही नारायणाच्या चरणी प्रार्थना. तुकाराम 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 तुकाराम